कालपर्यंत तुम्ही ज्या हिंदुत्ववादी म्हणत होता त्या भाजप किंवा महायुतीसोबत तुम्ही जाण्याची तयारी करताय, प्रकाशजी आंबेडकर तिकडं शिवसेनेसोबत जाण्याची तयारी करताय किंवा गेलेले आहेत ऑलरेडी, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या प्रवेशाबाबतीत सगळं आंबेडकरी संघटना ज्या होत्या त्या सगळ्या आता हिंदुत्ववादी संघटनांच्या सोबत करतात. हे बघा, आजकाल म्हणजे काळाने काळ बदलतो. आज कोणताही पक्ष शोबळावरती निवडून येऊ शकत नाही, मग तो भारतीय जनता पार्टी का असो ना, त्यांनासुद्धा अनेक मित्रपक्षाची मदत लागते. त्याच्यामुळे मित्रपक्ष कोणी ना कोणीतरी आज शोधत असतो. त्यातला एक कोण म्हणजे त्याला म्हणतात ना, ईट बरे की दगड बरी, त्यातला तो विचार करावा लागतो. पण त्याहीपेक्षा जर आमच्या बाबतीत बोलायचं झालं, रिपब्लिकन आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी पक्षाच्या विचाराबद्दल बोलायचं झालं तर मी तर ऑफर दिलेली आहे ना. राजू शेट्टींशी बोलून मी आमच्यासोबत घेऊ शकतो. आठवले साहेब याच्याबद्दल तर बोललोच आहे मी. हितेंद्र ठाकूरांना मी बोलू शकतो. जर का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ऐक्य झालं तर या विचारासोबत शेट्टींना विनंती करू शकेल मी, हितेंद्रजी ठाकूरांना विनंती करू. हां, भरपूर वेळ आहे. राजनीती आज फॉर्म भरायला कमीत कमी आजची तारीख आहे 18, 35 ते 40 दिवस आहे. बहुत दिन आहे. राजकारण तो एक रात को बदलते, आज तो 35 दिन आहे. एवढ्या पक्षांना तुम्ही ऑफर देताय किंवा चर्चा करत आहे, प्रकाशजी आंबेडकरांसोबत चर्चा होणार आहे का त्या संदर्भात? मी याबाबतच सांगितलेलं आहे. आम्ही आव्हान आपल्यातर्फे करतो आणि आमचे जे काही वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे कार्यकर्ते, जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामार्फतसुद्धा आम्ही आव्हान त्यांना करतो आहे. ते कितपर्यंत त्यांना दाद देतील ते आम्हाला ठाऊकच नाही. काय आव्हान असणार आहे? आव्हान मी आपल्याला पहिलेच सांगितलं आहे की मूळ पक्ष कंसात काही नसलेला, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर स्थापन झालेला, त्यांच्या खुल्या पत्रावरती स्थापन झालेला पक्ष माझ्याकडे आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा आजांचा पक्ष, आमच्या बापाचा पक्ष माझ्याकडे आहे. त्याचं अध्यक्षपद बाळासाहेब आंबेडकरांनी घ्यावं. दुसऱ्या क्रमांकाचं पद रामदासजी आठवले, कारण की त्यांचीच ताकद आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पद वयोमानानुसार आठवले आपल्या कवाडे साहेबांना देण्यात यावं. आणि चौथ्या क्रमांकाचं पद जर मला देत असतील किंवा अजून दुसऱ्या कोणाला द्यायचं असतील देईल. मला त्याच्याहीपेक्षा छोटं पद भेटलं तरी चालेल. ही एक मोठी एक वज्रमूठ जर जमली, आपोआपच शेट्टीसारखे, आदरणीय शेट्टीसारखे, आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेबांसारखे लोक आमच्याकडे वळतील. एकोप्याचे प्रयत्न याच्या आधी झालेले होते, मध्यंतरी ते एकोप्याचे प्रयत्न झाले सगळ्या आंबेडकरी संघटना, ते सफल कुठं झाले नाही. झाले, एकदा सफल झाले होते 1996 आणि 1998मध्ये सफल झाले होते. कधी झाले नाही असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा वारंवार 1996 आणि 1998ची आठवण मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना वारंवार देत राहील.